तर मित्रांनो 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता। कारण विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 543 पैकी 10% म्हणजे कमीत कमी 54 खासदार तरी पाहिजेतच। काँग्रेसचे यावेळी 99 खासदार आहेत, म्हणूनच काँग्रेस आणि इंडिया अलायन्सने यावेळी राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेता म्हणून नेमणूक केलेली आहे। पण यावेळी सत्ता पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचे देखील 232 खासदार आहेत। यामुळे लोकसभेत कामाच्या ऐवजी दंगा जास्त होत आहे। 2 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत 2 तास 16 मिनिटांचं भाषण दिलं, पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी मिळून पंतप्रधानांच्या भाषणाचा इतका विरोध केला की पंतप्रधानांना त्या विरोधाचा आवाज टाळण्यासाठी शेवटी हेडफोन घालून भाषण द्यावं लागलं। काँग्रेसला यावेळी जनतेने विरोधी पक्ष नेता बनण्याची संधी दिलेली आहे, पण काँग्रेसचे खासदार ज्या प्रकारचा वर्ताव लोकसभेत करत आहेत हे पाहून जनता नाराज होत आहे।